आता दोघांचं औक्षण करून घ्या. तुम्ही दोघांनी औक्षण करा. मला आता कन्यादानाची तयारी करायची आहे. आता तुम्ही दोघं थोडा वेळ खाली बसून घ्या. ताई, मी लगेच जाऊन आले. आलेच. राज, काय रे, ठीक आहेस ना तू? कळत नाहीये बाबा, म्हणजे खूप मोठ्या जबाबदारीत अडकल्यासारखं वाटतंय. बाबा, मला जमेल नाही सगळं. स्वराज, पाण्यात पडण्याआधी माणसाला पाण्याची भीती वाटतेच, पण एकदा पोहायचंच म्हटल्यावर पाण्यात तर उतरायला पाहिजे. अगदी तसंच आहे. आणि तुला एक गोष्ट सांगू, कुठलीही गोष्ट करताना जर आपला हेतू शुद्ध असेल ना, तर बाकी गोष्टी वाटतात तेवढ्या जाणवत नाहीत. आता तुझं नवीन आयुष्य सुरू होणार आहे, तुझ्यावर एक नवीन जबाबदारी पडणार आहे म्हटल्यानंतर घाबरल्यासारखं वाटणार, अगदी साहजिक आहे. ती मुलगी तिचं घर सोडून तुझा संसार उभा करण्यासाठी आपल्या घरी येणार आहे, पण हा संसार तिच्या एकटीचा आहे असं तिला कधीच वाटता कामा नये. तू तिला सतत साथ दिली पाहिजेस. तिच्या डोळ्यात कधीही पाणी येणार नाही याची काळजी घेतली पाहिजेस. तिच्या मनातलं तुला, तुझ्या मनातलं तिला न सांगता समजलं पाहिजे. असं जर का एकमेकांना समजून संसार केलात ना, माझी खात्री आहे सुखाने संसार करायचा. काय चाललंय ग तुझं प्रीती? लग्न अगदी सुखासुखी सुरू आहे. तुझे सगळे प्लॅन्स फेल होत आहेत. हे जर असंच सुरू राहिलं ना, तर तू आनंदाने जाशील त्या गायकवाडांच्या घरी लग्न करून. पण मी तसं होऊ देणार नाही. तुझ्याकडचे सगळे प्लॅन्स वाया गेलेत. आता मीच काहीतरी मोठा धमाका करणार. आई, आई जे काही करायचं आहे ना ते मी करते. तुम्ही प्लीज काही करू नका. सकाळपासून तूच करतेस ना? काय झालं? डोक्यावर अक्षता पडल्या. अजून म्हणावं तसं मोठं काहीही झालेलं नाहीये. तू काही बोलू नकोस. मी काहीतरी करणार म्हणजे करणार. आई ठीक आहे, तुम्हाला जे करायचे ते करा, पण आत्ताही योग्य वेळ नाहीये. असं म्हणता म्हणता वेळ हातची निघून चाललीये. आणि हे सगळं मला सहन होण्याच्या पलीकडचं आहे. त्या गायकवाडांना खूप माज आहे ना त्यांच्या प्रतिष्ठेचा. नाही त्यांची अभृत धुळीला मिळवली ना, तर नावाची सुभद्रा नाही मिळत. एवढं काय बोलत होतात? कौतुक कौतुक करत होते तिचं. लग्न खूप छान पार पडलं. आलीच. ताई, तू खुश आहेस ना ग? समाधानी आहेस? म्हणजे
तुझ्या मनात काही येत असेल, काही वाटत असेल तर हक्काने बोल हा. असं का बोलतेस? अगं नाही म्हणजे मगाशी तू विधीनं बसली होतीस ना तर थोडी नर्वस वाटलीस. दादाची आठवण येते का? हो, वाटलंच मला. ताई अगं सकाळपासून मलाही त्याची खूप आठवण येते. तो असता तर काय काय केलं असतं त्याने या लग्नात. काहीच कमी पडू दिलं नसतं. पण ताई, मी पण माझ्या परीने सगळं करते हा. पण माझ्याकडनं काही कमी जास्त झालं तर प्लीज चिडू नको हा. अगं वेडी आहेस का तू? तू खूप केलंयस माझ्यासाठी, ह्या लग्नासाठी. आणि मी काही रागवले वगैरे नाहीये तुझ्यावर. उलट मला तुझा अभिमान वाटतो. ये इकडे. त्या गायकवाडांनी आपलं आयुष्य बर्बाद केलंय ज्योती. आता त्यांचा एकही दिवस आनंदाने जाऊ देणार नाहीये मी. ताई, आता तुझा एकही दिवस दुःखात नाही जाणार. आणि जर दुःख आलं तर मी तुझ्या पुढे उभी असेन. कन्यादानाच्या विधीसाठी नवरा नवरीने स्टेजवर या. चल. सर भेटले तर डायरेक्ट सरेंडर करून टाकते. कीर्ती सॉरी बोल, कीर्ती सॉरी बोल, कीर्ती सॉरी बोल, डायरेक्ट सॉरी सर. आता कशासाठी? नाही 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 म्हणजे सॉरी नाहीच सर, ह्याच्यासाठी सॉरी नाही. म्हणजे धडक मारायची आणि सॉरी नाही? सर ह्याच्यासाठी पण सॉरी आणि त्याच्यासाठी पण सॉरी. सर आय एम रिअली सॉरी. सर मला जेन्युअनली तुमच्याशी बोलायचंय. मला फक्त 2 मिनिटं हवेत तुमची. सर आय एम रिअली सॉरी. सर माझ्याकडे खूप काही बोलायला आहे आणि सगळं खरं खरं आहे बोलायला. सर मी स्टार्टिंग पासून तुम्हाला जे काही सांगते ना स्वतःबद्दल सगळं खोटं आहे सर. म्हणजे माझ्या घरची परिस्थिती, मी वडापावच खाते, मी मेकअप आर्टिस्ट आहे, सगळं रंगवून रंगवून सांगितलं सर. आणि तुमची सिंपती मिळवायचा प्रयत्न केला. मग आतापर्यंत का नाही सांगितलंस का? सर आय एम सॉरी फॉर दॅट. आणि असाइनमेंट्स वगैरे ते सगळं पण खोटं आहे सर. म्हणजे मी नुसतं टाइमपास केलंय आणि नुसतं अभ्यासाची वेळ कशी मारून येता येईल ते बघितलंय सर मी. पण सर मला आता कळून चुकलंय की हे खूप जास्त अति झालंय. म्हणजे चुकीचं आहे सर. मला हे कंटिन्यू करायचं नाही. करायचं काय हे चुकीचंच आहे. मला सर फक्त तुमची माफी हवी आहे सर. आय एम रिअली सॉरी. पुन्हा असं नाही होणार सर. मला एकदा माफ करा. नाही, मला हे अजिबात पटत नाही. आणि तुझ्यावर विश्वास ठेवणं तर शक्यच नाही. आजपर्यंत तुझी काय वागलीस का की मी तुझ्यावर विश्वास ठेवावा? बरोबर आहे सर, तुमचं अगदी बरोबर आहे. मी असं काय वागलेच नाहीये की कोणी माझ्यावरती विश्वास ठेवावा. पण सर या वेळेला तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. म्हणजे पुढच्या वेळेला विश्वास ठेवताना तुम्हाला कळेल की मी विश्वासालायक आहे सर. सर एकदा विश्वास ठेवा. मी परत नाही वागणार सर अशी. सर हे काम करा. म्हणजे मी लास्ट टाइम जे खोटं वागले तसं नाही. तुम्ही मला जी शिक्षा द्याल ती मला मान्य आहे. मला सर मला जेन्युअनली आता गिल्ट आलंय की मी फक्त तुम्हाला नाही, मी स्वतःला पण फसवलंय सर.